नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, कन्सल्टंट, सातारा यशैली। आज आपण बोलणार आहोत मासिक पाळी, त्यामध्ये आवश्यक असलेली स्वच्छता आणि आपण काय वापरलं गेलं पाहिजे। मैत्रिणींनो, भारतामध्ये जवळजवळ 336 दशलक्ष स्त्रियांना मासिक पाळी येते। त्यापैकी 36% स्त्रिया ह्या सॅनिटरी पॅड वापरतात। उरलेल्या हाऊसहोल्ड कॉटन किंवा अन्य मेथड्स वापरतात। सो आपल्याकडे काय अवेलेबल आहे सध्या? एक म्हणजे रियुजेबल क्लोथ्स विथ लीक प्रूफ जॅकेट्स, सेकंड सॅनिटरी पॅड, थर्ड टॅम्पून्स आणि फोर्थ म्हणजे मेन्स्ट्रुअल कप्स। आपण प्रथमतः बोलूयात सॅनिटरी पॅड्सबद्दल की त्याचे वापरण्याचे फायदे, तोटे, दुष्परिणाम। जेव्हा सॅनिटरी पॅड बनतं तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो। क्लोरोइथेन, क्लोरोमिथेन, डायऑक्सिन, पॉलीॲक्रिलेट जेल, की जे सुपर ॲब्सॉर्बंट म्हणून ॲडव्हर्टाईज केली जाते त्याची। हे जे सर्व केमिकल्स आहेत ते आपल्या शरीराला अपायकारक आहेत। WHO जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी सुद्धा डायऑक्सिन ह्या केमिकलला पर्यावरण प्रदूषक हे मानलं गेलेलं आहे। तसंच इंटरनॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीने डायऑक्सिन याला नंबर 1 कॅन्सर कॉझिंग एजंट असं म्हटलेलं आहे। सो डायऑक्सिन जे आहे ते अंडकोशाचा होणारा कॅन्सर शक्यता वाढवतं। तसंच पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस म्हणजे इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त वाढतो आणि इन्फर्टिलिटी, वंध्यत्व अशा प्रकारच्या अनेक समस्यांना डायऑक्सिनचं जर एक्सपोजर झालं तर महिलांना सामोरं जावं लागू शकतं। तसंच जवळजवळ 36% स्त्रिया जर सॅनिटरी पॅड वापरत असतील तर त्याच्यापासून होणारा जो जैविक कचरा आहे त्याचा पण आपण विचार केला गेला पाहिजे। आता आपण बघतोय ड्रेन क्लॉगिंग, महापूर। सो तो जो जैविक कचरा आहे तो खूप प्रचंड प्रमाणात तयार होतोय। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड जेव्हा आपण वापरतो ते एखादा खड्डा खणून त्याच्यामध्ये पुरून ते नष्ट केलं गेलं पाहिजे। पण आपल्याकडे काय होतं, ते डस्टबिनमध्ये थ्रो केलं जातं आणि मग सफाई कर्मचारी जे आहे त्यांना ते इन्फेक्शनला कारणीभूत होतं। तसंच सॅनिटरी पॅड्स हे रियूज नाही केले जाऊ शकत, तसंच रिसायकल नाही केले जाऊ शकत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅडमध्ये जे मेन्स्ट्रुअल ब्लड असतं त्याचा वास येतो। सो कन्सिडरिंग ऑल दोज थिंग्स, आपल्याकडे अशी काही गोष्ट आहे का की जी योग्य आहे, ज्याचे दुष्परिणाम कमी आहेत, अजिबात अपायकारक नाही, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, इझी टू यूज आहे आणि ॲक्सेप्टेबल आहे, असं काही अजून आहे का की आपण ज्याला शिफ्ट होऊ शकू? तर हो, नक्कीच। त्यात पहिलं म्हणजे रियुजेबल कॉटन क्लॉथ विथ लीक प्रूफ जॅकेट। आजकाल तुम्ही कोणत्याही ऑनलाईन साईटवरती जर गेलात आणि लीक प्रूफ मेन्स्ट्रुअल जॅकेट्स जर सर्च केलं तर तुम्हाला इझिली ते मिळतील। ह्याचे फायदे काय आहेत? एक तर ते इझिली अवेलेबल आहे, कोणतंही नवीन कॉटनचं स्वच्छ कापड वापरू शकता त्या लीक प्रूफ जॅकेटला कव्हर करून। कॉस्ट खूप जास्त नाही आहे, रियूज करू शकता तुम्ही ते, इट्स रिसायकल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता याच्या बाबतीत। रुटीनली पॅड हे युजली 4 ते 6 तासांनी बदलायला हवं, जरी ते सोक नाही झालं तर, कारण इन्फेक्शनचा धोका त्याच्यामध्ये आपण टाळू शकतो। जेव्हा ते पॅड आहे ते 30 मिनिटं माइल्ड डिटर्जंटमध्ये सोक करून ठेवायचं, स्वच्छ धुवायचं आणि प्रखर सूर्यप्रकाशामध्ये त्याला आपण वाळवायचं। आपल्याकडे युजली काय होतं, मेन्स्ट्रुएशन हे टॅबू आहे अजूनही, त्याच्यामुळे तो जो कपडा आहे तो कपड्यांच्या खाली वाळवला जातो किंवा कुठेतरी कोपऱ्यामध्ये वाळवला जातो। तर तसं नाही करायचं। डिसइन्फेक्शन जर व्हायचं असेल त्या कपड्याचं तर प्रखर सूर्यप्रकाशामध्ये तो वाळवला गेला पाहिजे। मग हे इतकं सगळं त्याचे फायदे असताना सॅनिटरी पॅडपेक्षा रियुजेबल कॉटन क्लॉथ विथ लीक प्रूफ जॅकेट नक्कीच बेटर आहे।
मग अजून काय आपल्याकडे मेथड आहे की जी आपण वापरू शकतो? तर आजकाल मेन्स्ट्रुअल कप हे बाजारामध्ये अवेलेबल आहेत. 1930 मध्ये लिओना चाम्स ह्यांनी फर्स्ट मेन्स्ट्रुअल कपचा शोध लावला. पण त्या काळात त्याचं जे मटेरियल यूज केलं गेलं होतं ते खूप हार्ड होतं आणि ते हार्ड मटेरियल असल्यामुळं आणि त्याचा लर्निंग फेज खूप जास्त असल्यामुळे त्याचा ॲक्सेप्टन्स खूप जास्त झाला नाही आणि मग ते तेव्हा खूप जास्त वापरलं गेलं नाही. पण आजकाल बाजारामध्ये खूप सॉफ्ट मेन्स्ट्रुअल कप्स अवेलेबल आहेत की जे मेडिकल ग्रेडेड सिलिकॉननी बनलेले आहेत, विच इज सेफ फॉर द फिमेल्स. महिलांसाठी ते सुरक्षित आहे. बाजारामध्ये 250 ते 1000 रुपयापर्यंतचे मेन्स्ट्रुअल कप आहेत. एका मेन्स्ट्रुअल कप कमीत कमी 8 ते 10 वर्ष चांगला टिकतो. सो मंथली तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट होते. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात लर्निंग फेज म्हणजे काय की एकदा इन्सर्शन आणि रिमूव्हल हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मेन्स्ट्रुअल कप वापरायला अगदीच इझी आहे. सो इन्सर्शन मेन्स्ट्रुअल कपचे 2 प्रकारे होतं, कारण तो कप इट्स अ कप. मेन्स्ट्रुअल कप फोल्ड करून किंवा पंच डाऊन 7 सारखा आकार करून तो इन्सर्ट करू शकतो. प्रॉपर चवड्यावरती बसून स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये इट्स व्हेरी इझी टू इन्सर्ट. तुम्ही व्हॅसलीन किंवा साधं ऑइल थोडंसं त्याच्या पुढच्या भागाला लावून इन्सर्ट करू शकता. ल्युब्रिकेशन्स अवेलेबल असतात KY जेलीसारखे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. रिमूव्हल पण अगदीच इझी आहे. बेसला पकडायचं, थोडंसं व्हॅक्यूम रिलीज करायचं कारण ते व्हॅक्यूम फॉर्म करतं आणि यू हॅव टू रिमूव्ह इट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले 3 महिने 2 ते 3 महिने 3 सायकल्स लर्निंग फेज आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं लिकेज होण्याचा धोका किंवा अंदाज नसतो, मग असू शकतं. पण तेव्हा तुम्ही रियुजेबल कॉटन क्लॉथ विथ लीक प्रूफ जॅकेट ह्याच्यासोबत तुम्ही वापरू शकता पहिले काही दिवस आणि मेन्स्ट्रुअल कप आपण वापरू शकतो. नो कॅश, नो रॅश आणि नो ट्रॅश. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये खाज येत नाही की जी सॅनिटरी पॅडमध्ये खाज येणं, पुरळ येणं, अंगावरून पांढरं जाणं हे त्याचे दुष्परिणाम आहेत. रॅश नाही, खाज नाही, अंगावरूनचं पांढरं जाण्याचं प्रमाण कमी. कॅश सारखं दर महिन्याला खर्च नाही, वन टाइम इन्व्हेस्टमेंट की जी 8-10 वर्ष चालणार आहे. आणि नो ट्रॅश, जैविक कचरा खूप जास्त नाही आहे. तसंच मेन्स्ट्रुअल कपबद्दल अनेक गैरसमज आहेत की मेन्स्ट्रुअल कपमधलं ब्लड परत युट्रसमध्ये गेलं आणि मग इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं का? तर नाही. मेन्स्ट्रुअल एंडोमेट्रियल कॅव्हिटी ही जी आहे ती पूर्ण क्लोज कॅव्हिटी, त्याच्यामुळे ते ब्लड असं वरती वगैरे कुठे जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉपर टी असेल तर ते आपण सोबत त्याच्या वापरू शकतो का, असा एक प्रश्न कॉमनली विचारला जातो. तर येस, विथ कॉपर टी आपण मेन्स्ट्रुअल कप वापरू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मुलींमध्ये तो वापरू शकतो का? आजकाल शहरांमध्ये बऱ्याचशा मुली वापरतात, पण थोडं भीती वाटणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मुलींसाठी रियुजेबल क्लॉथ विथ लीक प्रूफ जॅकेट इज द बेस्ट आय फील. सो साईज कोणती असावी हा महत्त्वाचा प्रश्न, कारण मग तुम्ही ऑनलाईन शॉपिंगला गेलात तर मग स्मॉल साईज, मीडियम साईज आणि लार्ज साईज असे हे अवेलेबल चॉईसेस असतील. पण प्रिफरेबली रेग्युलर साईज, दॅट इज अ मीडियम साईज इज प्रिफरेबल टू एव्हरी अँड ईच फिमेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वच्छ करणं, साफ करणं खूप इझी आहे. मेन्स्ट्रुअल कप हा डे 1ला जेव्हा तुम्ही वापरताय तो बॉइलिंग वॉटरमध्ये तुम्ही वॉश करू शकता आणि माइल्ड डिटर्जंटने वॉश करू शकता. आणि यूज केल्यानंतर जस्ट थ्रो द ब्लड, wash it up with a mild detergent and then you can just reuse. Every 8 to 10 hours ने तुम्ही तो चेंज करू शकता, बदलू शकता. तसंच जर एखाद्याला फ्लो जास्त असेल तर तुम्ही 4 ते 6 तास एखाद्या महिलेला लागू शकतात. एव्हरी 4 to 6 hourly एखाद्या महिलेला मेन्स्ट्रुअल कप रिमूव्ह आणि चेंज करावा लागू शकतो.
मान्य आहे की त्याचं लर्निंग फेज जास्त आहे, पण कोणतीही गोष्ट, नवीन गोष्ट जेव्हा आपण शिकायचं म्हटलं की थोडीशी भीती येतेच. त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये नो कॅश, नो रॅश अँड नो ट्रॅश असं जर बघितलं तर आपल्याला मेन्स्ट्रुअल कप हा बेस्ट ऑप्शन राहू शकतो. सो आय फील की एव्हरीवन शुड हॅव अ ग्रेट पिरियड्स, सेफ पिरियड, अँड एव्हरीवन शुड एन्जॉय द पिरियड्स. कारण मेन्स्ट्रुअल कपमध्ये मोबिलिटीचा इश्यू येत नाही. एक्सरसाइज, स्विमिंग, रनिंग, एनिथिंग वी कॅन डू व्हेरी इझिली. सो हॅव अ ग्रेट पिरियड्स अँड सेफ पिरियड्स. धन्यवाद.